हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द चॅनल. चिकन बिर्याणी खायची आहे, परंतु चिकन मॅरिनेट करायला अजिबात वेळ नाही. तर चला, आज आपण चिकन मॅरिनेट न करता सुद्धा चटपटीत चिकन दम बिर्याणी बनवूयात. खूप सोपी रेसिपी आहे, अतिशय चविष्ट बनते ही चिकन दम बिर्याणी, अगदी मोकळी सुटसुटीत. चला तर मग अजिबात वेळ वाया न घालवता आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात. हे आहे 750 ग्रॅम चिकन. मोठे मोठे पीसेस आहेत चिकनचे आणि याला मी स्वच्छ धुवून सुद्धा घेतलेला आहे. त्याचसोबत इथे मी इंडिया गेट बासमती राईस घेतलेला आहे 750 ग्रॅम. जितकं चिकन आहे तितकाच मी राईस घेतलेला आहे आणि याला स्वच्छ धुवून मी अर्ध्या तासापूर्वी भिजत ठेवलं होतं. हे आहेत 4 ते 5 मोठ्या आकाराचे कांदे स्लाइस करून घेतलेत. 5 मध्यम आकाराचे टोमॅटो आहेत आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या आहेत. यातील खडे गरम मसाले आपल्याला वापरायला लागतील, जे आपण नेहमी वापरतो तेच आहेत. हा आहे पुदिन्याची एक गड्डी मी स्वच्छ धुतलेली आहे आणि निवडून घेतलेली आहे. एक लिंबू लागेल आपल्याला, ताजी कोथिंबीर लागेल. इथे आहे पावशर दही, ताजं दही आहे ही, आणि त्याचसोबत मी आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे 3 चमचे. रेडीमेड आलं लसूण पेस्ट आहे. सगळ्यात अगोदर आपण कांदा तळून घेणार आहोत, म्हणजेच क्रिस्पी फ्राईड अनियन बनवून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात. तेल गरम झालेलं आहे. इथे मी जवळपास 2 ते 3 कप इतकं तेल घेतलेलं आहे, कारण आपल्याला हा कांदा डीप फ्राय करायचा आहे. कांदा जितका होईल तितका पातळ मी कापून घेतलेला आहे आणि सुरुवातीला हाय गॅस फ्लेमवर मी याला 3 ते 4 मिनिट फ्राय केलं. 3 ते 4 मिनिट हाय गॅस फ्लेमवर फ्राय केल्यानंतर कांद्यातील जे मॉइश्चर आहे ते निघून जातं, लवकर निघून जातं. आणि त्यानंतर मी गॅसची फ्लेम लो केली आणि याला छान असं कुरकुरीत होईपर्यंत फ्राय केलं. तुम्ही पाहू शकता आता कलर खूप छान आलेला आहे. मी याला अजून 2 मिनिट फ्राय करणार आहे लो गॅस फ्लेमवर. आणि अशा रंगाचा जेव्हा कांदा होतो तेव्हा तो काढून घेते. तर कांदा करपवायचा नाही, बिर्याणीचा फ्लेवर बिघडतो. चला आता लगेच सुरुवात करूयात चिकन ग्रेव्ही बनवायला. तर कांदा तळलेल्या तेलापैकीच 1 कप तेल मी या पातेल्यामध्ये टाकलेले आहे. तेल गरम झाल्यानंतर यामध्ये मी सगळे खडे गरम मसाले टाकणार आहे. आपल्याकडे जे खडे गरम मसाले असतील ते वापरायचे आहेत. एखादा मिनिटभर गरम मसाले फ्राय झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला सगळं चिकन टाकून घ्यायचं आहे आणि त्याचसोबत मी लगेचच मीठ सुद्धा टाकलेलं आहे. ग्रेव्हीसाठी मी मीठ 1.5 चमचा इतकं वापरलेलं आहे. आपल्या टेस्ट अकॉर्डिंग आपल्याला मीठ टाकायचं आहे. आणि आता या चिकनला मी जवळजवळ 5 ते 6 मिनिट हाय गॅस फ्लेमवर कलर बदलेपर्यंत परतून घेणार आहे. 2-3 मिनिट चिकन फ्राय झाल्यानंतर मी याच्यामध्ये 3 चमचे आलं लसूण पेस्ट टाकले आहे. ही आलं लसूण पेस्ट रेडीमेड आहे, तुम्ही घरी बनवलेली पेस्ट सुद्धा वापरू शकता. त्यानंतर मी याच्यामध्ये हळद टाकली 1 ते 1.5 चमचा. त्याच्यानंतर 3 ते 4 चमचे मिरची पावडर टाकली. धणे पावडर टाकली 1 चमचा. भाजलेल्या जिऱ्याची पावडर 1 चमचा. चिकन मसाला टाकला मी 2 चमचे आणि त्याचसोबत एव्हरेस्टचा बिर्याणी मसाला मी वापरला आहे 2 चमचे. त्यानंतर मी याच्यामध्ये 1 चमचा चाट मसाला टाकला आणि 2 चमचे कसुरी मेथी हातावर क्रश करून टाकलेली आहे. हे सगळे पावडर मसाले आपल्याला या चिकनमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. त्यांना सुद्धा 2 मिनिट फ्राय होऊ द्यायचं आहे. आता मी याच्यामध्ये भरपूर अशी ताजी कोथिंबीर टाकलेली आहे आणि कोथिंबीर जितकी टाकली तितकाच मी पुदिना सुद्धा याच्यामध्ये टाकलेला आहे. आपण जो कांदा तळून घेतला होता तो याच्यामध्ये टाकायचा आहे. तुम्ही याला पूर्णपणे हाताने चुरून सुद्धा टाकू शकता किंवा मिक्सर जारमध्ये फिरवून सुद्धा टाकू शकता. आता याला आपल्याला परत 2 मिनिट फ्राय करून घ्यायचं आहे. या बिर्याणीसाठी वापरलेल्या सगळ्या सामग्रीची लिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही तिथे जाऊन सुद्धा पाहू शकता. तर आता 2-3 मिनिट याला मी मिक्स करून घेतलेला आहे आणि इथे आपण टोमॅटो आणि ज्या 4-5 मिरच्या होत्या त्याची पेस्ट आता याच्यामध्ये टाकणार आहोत. तर टोमॅटो मी 5 घेतले होते, अगदी मध्यम आकाराचे टोमॅटो होते. याच्यामुळे आपली ग्रेव्ही खूप छान बनते. तर आता या टोमॅटोला छान असं तेल सुटेपर्यंत याला फ्राय करून घ्यायचं आहे. पावडर मसाले आधी टाकल्यामुळे टोमॅटो खूप लवकर फ्राय होतं, लवकर त्याला तेल सुटतं. आणि इथे मी आता अर्ध्या लिंबाचा रस याच्यामध्ये टाकलेला आहे. लिंबाच्या रसामुळे आपली बिर्याणी खूप छान अशी चटपटीत बनते, तो नक्की ॲड करा. आणि त्याचसोबत पुदिना सुद्धा बिर्याणीमध्ये नक्की वापरा. आता पहा,
टोमॅटोची पेस्ट अगदी छान फ्राय झालेली आहे. तर आता मी इथे ताजं दही वापरत आहे. ते मी वापरत आहे 2 कप. हे ताजं दही आहे, याला जास्त आंबटपणा नाही आहे, अगदी हलकंसं आंबट आहे. परंतु जर तुमचं दही थोडं जास्त आंबट असेल तर लिंबाचा रस तुम्ही वापरू नका, नाहीतर बिर्याणीला आंबटपणा जास्त येईल. तर शक्यतो ताजं दहीच वापरा. आता आपल्याला याला दह्यासोबत सुद्धा छान असं फ्राय होऊन द्यायचंय. मी झाकण ठेवलं आणि मी याला लो गॅस फ्लेमवर 10 मिनिट शिजून देणार आहे. त्यामुळे चिकन सुद्धा आपलं 70 ते 80% शिजतं. आता मी बिर्याणी राईस तयार करत आहे. या कढईमध्ये आपण कांदा फ्राय केला होता, त्याच्यातील मी 2 चमचे तेल याच्यामध्ये राहून दिलं आणि त्या तेलामध्ये मी सगळे खडे गरम मसाले सुरुवातीला 2 मिनिट फ्राय केले. त्याचसोबत हिरव्या मिरच्या सुद्धा मी टाकल्या होत्या आणि आता याच्यामध्ये गरजेप्रमाणे पाणी टाकलं आहे. बारीक कापलेली कोथिंबीर, पुदिना, थोडासा लिंबाचा रस टाकलेला आहे आणि त्याचसोबत आपल्याला याच्यामध्ये 4 ते 5 चमचे मीठ टाकायचं आहे. मीठ या पाण्यामध्ये जास्त टाकायचं म्हणजे आपले जे बिर्याणी राईस आहे, आपला जो बिर्याणी राईस आहे तो आळणी लागत नाही. याच्यावर मी झाकण ठेवलं होतं लवकर उकळी यावी म्हणून आणि या पाण्याला उकळी आल्यानंतर मी याच्यामध्ये भिजवून ठेवलेला बिर्याणी राईस टाकलेला आहे. हा बिर्याणी राईस खूप चांगल्या क्वालिटीचा आहे. मी तुम्हाला याची किंमत सुद्धा सांगते. 180 रुपये किलो दावत इंडिया गेट बासमती राईस आहे हा. किंमत मी यासाठी सांगितली कारण खूप जण कमेंट करून विचारतात की तांदूळ कोणता वापरला, किती रुपये किलोचा वापरला. तुम्हाला जर चांगली बिर्याणी खायची असेल तर तांदूळ सुद्धा तुम्ही चांगल्या दर्जाचाच वापरा, हे माझं वैयक्तिक मत आहे. उकळी आल्यानंतर भिजवलेला तांदूळ ज्या वेळेस आपण पाण्यामध्ये टाकतो त्याच्यानंतर याला फक्त 4 ते 5 मिनिट आपल्याला हाय गॅस फ्लेमवर उकळून द्यायचा आहे. आपला बिर्याणी राईस 60 ते 70% शिजला की तो असा चाळणीमध्ये काढून घ्यायचा. त्याला पूर्ण शिजून द्यायचं नाही, त्यासाठी संपूर्ण लक्ष आपल्या उकळीत टाकलेल्या भाताकडेच हवं. तर आता मी चाळणीमध्ये आपला तांदूळ काढून बाजूला ठेवलेला आहे आणि 10-15 मिनिट हे आपलं ग्रेव्हीमधलं चिकन शिजत होतं. मी या बिर्याणीचे 2च लेअर करणार आहे, एक चिकन ग्रेव्हीचा लेअर आणि एक आपल्या शिजवलेल्या बिर्याणी राईसचा. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे 2-3 लेअर करू शकता. मी याच्यातील थोडंसं चिकन काढून ठेवलेलं आहे बाजूला आणि थोडीशी ग्रेव्ही सुद्धा काढून ठेवलेली आहे आणि आपला जो 60 ते 70% शिजलेला तांदूळ आहे, भात आहे, तो मी याच्यावर टाकून घेतलेला आहे. हे प्रमाण 6 ते 7 लोकांसाठी अगदी व्यवस्थित आहे. 6 ते 7 लोक या बिर्याणीमध्ये पोटभर जेवू शकतात. तर हे जे प्रमाण आहे ते तुम्ही नक्की एकदा यूज करून ही बिर्याणी बनवून पहा. राईस टाकल्यानंतर मी याच्यावरती तळलेला कांदा, कोथिंबीर, पुदिना हे सगळं टाकून घेतलं आणि वरती चिकनचे 2-3 पीस ठेवले आणि थोडीशी ग्रेव्ही बाजूने टाकलेली आहे. आता याच्यामध्ये मी आवडीप्रमाणे फूड कलर टाकणार आहे. थोडासा पिवळा फूड कलर मी याच्यामध्ये टाकलेला आहे पाण्यात मिक्स करून आणि थोडासा रेड फूड कलर टाकलेला आहे. फूड कलर अगदी ऑप्शनल आहे आणि वरून मी 2 ते 3 चमचे कांदा तळलेलं जे तेल होतं ते सुद्धा टाकलेलं आहे. आता याच्यावर मी झाकण ठेवलं आणि त्याच्यावर मी या 2 उकळ्या ठेवलेल्या आहेत आणि गॅसवर तवा ठेवून त्याच्यावर मी हे पातेलं ठेवलेलं आहे बिर्याणीचं, जेणेकरून बिर्याणी खालून करपणार नाही. लो गॅस फ्लेमवर मी या बिर्याणीला 15 ते 20 मिनिट दम दिलेला आहे आणि त्यानंतर 10 मिनिट त्याला तसंच ठेवून नंतर मी या बिर्याणीवरचं झाकण काढलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता अगदी मोकळी, सुटसुटीत आणि अतिशय चविष्ट अशी आपली चिकन दम बिर्याणी तयार झालेली आहे. मी ज्या गोष्टी वापरून ही दम बिर्याणी बनवलेली आहे, अगदी ॲज इट इज तुम्ही ही दम बिर्याणी घरी एकदा ट्राय करून पहा. तुम्हाला 100% आवडेल, ही माझी खात्री आहे. तर मी आता तुम्हाला सर्विंग करून दाखवते. मला खात्री आहे ही बिर्याणीची रेसिपी, हा कुकिंग ब्लॉग तुम्हाला आवडलेला आहे, तर एक लाईक नक्की करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर सुद्धा नक्की करा. बिर्याणी सोबत नेहमीप्रमाणे मी काकडी आणि कांद्याची कोशिंबीर बनवते आणि थोडीशी मी ग्रेव्ही जी काढून ठेवली होती ती सुद्धा मी प्लेटमध्ये ठेवलेली आहे. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला हाईप सुद्धा नक्की करा. हाईप ऑप्शन कमेंट बॉक्समध्ये शेजारी असतं, तुम्ही हाईप केलं तर हा जास्तीत जास्त रेकमेंड होईल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.